कौटुंबिक समस्या चुटकीसरशी सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या भोंदूबाबा सनी भोसलेची करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र पळता भुई थोडी झाली. स्वतःवर संकट येताच त्याला परागंदा व्हावं लागलं. करवीर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेत अखेर ठाणे ईस्ट इथल्या म्हाडा कॉलनी परिसरातून त्याला अटक केली. त्याला आज सकाळी कोल्हापुरात आणलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात भोंदूबाबा सनी भोसले उर्फ चुटकी बाबा याचा दरबार भरायचा. दरबारात भोळी भाबडी लोक आपल्या समस्या घेऊन बाबासमोर यायची. विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली त्या भोंदू बाबानं अनेकांना गुंगीची औषधं दिली. तसंच महिलांशी जवळीक साधली. त्यानं अनेकांना हजारो रुपयांचा चुना लावला. त्यामध्ये उत्तरेश्वर पेठेतील गणेश काटकर यांचाही समावेश होता. दरम्यान 20 नोव्हेंबरला भोंदूबाबा सनी भोसले विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक विनायक सपाटे, हवालदार राहुल देसाई, विजय तळसकर, रणजित पाटील, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी बाबाच्या दरबारावर छापा टाकला. मात्र पोलीस कारवाईची कुणकुण लागलेल्या बाबानं पलायन केलं. आई, सातारा, ठाणे, मुंबई अशा परिसरात शोध घेऊन आज पहाटे त्याला घेऊन टीम इथे पोहोचलेली आहे. न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना पीसी दिलेली आहे. तर अतिशय घृणास्पद असे जे भोंदूगिरीचे प्रकार लोकांच्या भोळ्यावड्या लोकांच्या मानसिकतेशी खेळून जे अनेक लोक करत आहेत, तर ह्या अनुषंगाने सनी भोसले विरोधात जरी काही लोकांच्या तक्रारी असतील, काही अडचणी असतील, तर त्यांनी आमच्याकडे येऊन माहिती दिली तरी चालेल. पोलिसांना भोंदूबाबाच्या दरबारात मृत प्राण्यांच्या कवट्या, काळ्या बाहुल्या, दारूच्या बाटल्या, गंडे, दोरे, हळद, कुंकू, भंडारा यासह भोंदूगिरीसाठी वापरलं जाणारं साहित्य सापडलं. त्यानंतर बाबाच्या मार्गावर पोलिसांचं पथक रवाना झालं. वाई, सातारा, ठाणे, मुंबईत बाबाचा शोध घेतल्यानंतर अखेर 4थ्या दिवशी ठाणे ईस्टमधील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत भोंदूबाबा सनी भोसले राहत असल्याची माहिती मिळाली. त्याला करवीर पोलिसांनी शनिवारी अटक केली. आज सकाळी त्याला कोल्हापुरात आणलं. न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदूगिरी, जादूटोणा करून बाबानं अनेकांना लुटल्याची माहिती आता समोर येतेय.